भारताच्या इतिहासात एक नाव असं आहे ज्याने अन्यायाला थेट आव्हान दिलं, ज्याने लाखो लोकांच्या आयुष्याला नवा अर्थ दिला. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी एका लहान मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव भीमराव. वडील रामजी सकपाळ लष्करात होते. आई भीमाबाई, एक साधी प्रेमळ स्त्री. पण लहान वयातच आईचं छत्र हरवलं आणि सुरू झाला संघर्षाचा खरा शाळेत जाताना त्यांना अस्पृश्य म्हणून वेगळं बसवलं जायचं. पाणीसुद्धा स्वतःहून घेऊ देत नसत. पण एक गोष्ट मात्र थांबली नाही, त्यांची ज्ञानाची भूक. एल्फिन्स्टन हायस्कूल आणि कॉलेजमधून शिक्षण आणि पुढे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ, इंग्लंडमधील लंडन विद्यापीठ. तेथे त्यांनी मिळवल्या MA, PhD, DSc आणि बार ॲट लॉ. उच्च शिक्षण घेऊनही त्यांना समाजात अस्पृश्य म्हणून वागवलं गेलं. ही वेदना त्यांच्यातील क्रांतिकारी विचारांना जन्म देणारी ठरली. 1920 मध्ये त्यांनी सुरू केलं मूकनायक. 1924 मध्ये स्थापन केली बहिष्कृत हितकारिणी सभा. आणि मग सुरू झाला एक मोठा लढा, महाड सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन. त्यांचा एकच उद्देश, समता, न्याय आणि स्वाभिमान. 1932 मध्ये झाला पुणे करार. हा करार दलितांच्या राजकीय हक्कांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरला. 1947 भारत स्वतंत्र झाला आणि बाबासाहेबांना मिळाली एक मोठी जबाबदारी, भारतीय संविधान तयार करण्याची. ते झाले संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष. त्यांनी दिलं एक असं संविधान ज्यात प्रत्येक माणूस समान आहे. स्त्रियांच्या हक्कांसाठी त्यांनी मांडलं हिंदू कोड बिल. पण विरोध झाला आणि त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेब. त्यांनी स्वीकारला बौद्ध धर्म. त्यांच्यासोबत लाखो अनुयायांनीही घेतली दीक्षा. त्यांनी दिला संदेश, समता, करुणा आणि प्रज्ञा. 6 डिसेंबर 1956 दिल्ली येथे त्यांचं निधन झालं. पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा त्यांचा संदेश आजही प्रत्येकाला मार्ग दाखवतो.